14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। त्यांचे नाव होते भीमराव सपकाळ। त्यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे सैन्यात सुभेदार होते व आई भीमाई ह्या धार्मिक वृत्तीच्या होत्या। बालपणापासूनच त्यांनी सामाजिक भेदभाव पाहिला, पण शिक्षणाची आवड त्यांच्यात लहानपणापासूनच होती। बाबासाहेब आंबेडकरांचा मग केलं तर शिक्षण अत्याचाराला शोषून, मग केलं तर शिक्षण अत्याचाराला शोषून, अत्याचाराला शोषून केलं बाई अभ्यास कसून, वर्ग बाहेर बसून केलं बाई अभ्यास कसून, वर्ग बाहेर बसून। भीमरावांचे प्रारंभिक शिक्षण साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये झाले। मात्र शाळेत अस्पृश्य म्हणून त्यांच्यावर अन्याय केला जात असेल। त्यांना शाळेतील पाण्याच्या माठाला हात लावण्याचीही परवानगी नव्हती। शिक्षक आणि इतर विद्यार्थी त्यांच्याशी वेगळेपणाने वागत, तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही। पुढे 1908 साली ते मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल मधून मॅट्रिक झाले। त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले। एक बहुमूल दागिना देणाऱ्या माझ्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना शतश नमन, शतश नमन, शतश नमन। केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांच्या तेजस्वी बुद्धिमत्तेची दखल घेऊन त्यांना स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र हे पुस्तक भेट दिलं। या पुस्तकातून बाबासाहेबांना भगवान बुद्धांच्या समता, करुणा आणि सत्याच्या मार्गाची ओळख झाली। ही भेट त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा टप्पा ठरली आणि पुढे त्यांचं संपूर्ण सामाजिक कार्य या विचारधारेवर उभं राहिलं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 1906 साली वयाच्या केवळ 15व्या वर्षी भीमराव यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला। त्या अत्यंत साध्या आणि संयमी होत्या। त्यांनी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि संघर्षासाठी समर्पित केले। टाळ्यांचा आवाज। शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली। त्यांच्यामुळे बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण केले। तसेच कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांना समाजसुधारक म्हणून ओळखले आणि त्यांच्या चळवळीचा पाठिंबा दिला। शाहू महाराजांनी अस्पृश्याविरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांना प्रोत्साहित केले। तुझी विलायतेची प्यारी तरी घेऊन त्यातच देशाला दान, त्यातच देशाला दान माझ्या भीमान केलं। 1913 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले। 1917 मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतले। एकोणीसशे 27 मध्ये महाड येथे 14 तळे सत्याग्रह झाला। अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार मिळावा यासाठी बाबासाहेबांनी मोठा लढा दिला। लाखो अनुयायी
त्यांच्या मागे उभे राहिले आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक सत्याग्रह केला. लढला रणवीर, लढला रणवीर, असा रणवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. केली जगात पहिली ही क्रांती, माझ्या भीमान एखाद्या रात्री चालला पुराण मनूची पोथी, माझ्या भीमान एखाद्या रात्री. 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. त्यांना समता आणि न्यायाचे तत्वप्रिय होते. त्यांनी जातीभेदांवर आधारलेली मनुस्मृती फाडून समानतेचा संदेश दिला. सर्व जगावरतीचा हा प्रभाव, घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या भीमाचं नाव, घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या भीमाचं नाव, माझ्या भीमाचं नाव, गाजते माझ्या भीमाचं नाव, माझ्या भीमाचं नाव, गाजते माझ्या भीमाचं नाव. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची रचना करून समानतेचा पाया घातला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आले. ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी सामाजिक समानतेचा नवा मार्ग दाखवला. कशी ती हेरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बाबासाहेबांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामुळे आपण मुलांच्या माध्यमातून मांडतोय. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. यासाठी कुमारी अम्रपाली, अश्विनी, रुपाली, रोशनी आणि पूनम यांचे खूप खूप कौतुक आणि खूप आभार. त्याचबरोबर पालकांचे सुद्धा खूप कौतुक. पुढे आज खूप सुंदर असं सादरीकरण बघायला मिळालं. थँक्यू सो मच.